अथर्व, कामात आहेस का? येऊ? नाही नाही, ये ना. काय झालं? नाही, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. ते घरात एवढं सगळं सुरू आहे आणि आम्ही तुझ्या आणि मीराच्या बाळाचा विषय काढला. जरा चुकलंच नाही का आमचं? नाही आई, काहीच चुकलं नाहीये तुमचं. तसं नाही अथर्व, म्हणजे आम्ही बोललो, पण त्या गोष्टीचा मीराला त्रास झाला असेल आणि आमचा हेतू तसा नव्हता. तू का स्वतःला ब्लेम करून घेतेस आई? तुम्ही जे बोलून दाखवलं ते त्या तुमच्या फिलिंग्स, तुमच्या भावना होत्या. इट्स ओके, मला कळतं की असल्या गोष्टींबद्दल आपण कोणालाही फोर्स करू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात. हे बघ अथर्व, आत्ता या क्षणी मीराला काय वाटतंय हे आपण जरा बाजूला ठेवूयात. मला असं सांग, तुझं काय म्हणणं आहे? नाही, माझ्यासाठी वेदाच माझा जग आहे. ह्या पलीकडे काय बोलू? अथर्व, तुला असं वाटत असलं तरी मीराने त्याग का करावा? ती वेदाला आपली लेक मानते, पण मीराला देखील आई व्हायचा हक्क आहे. आणि सध्या ती खूप डिस्टर्ब्ड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की गरोदरपणाचे हे 9 महिने तिला नवीन आयुष्य देतील. आई, मी समजू शकतो तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, पण हे बघा अथर्व, आम्ही आता नाही बोलू शकत तिच्याशी, ते योग्य नाही. तूच तिला सांगू शकतोस, समजावू शकतोस, प्लीज. ठीक आहे. तुला याबद्दल इतकं स्ट्रॉंगली वाटत असेल ना, तर मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. नाही, प्रयत्न नाही. तू हे बघ अथर्व, मीरासाठी, या घरासाठी तुला तिला कन्व्हिन्स करावंच लागेल. प्लीज. अथर्व, आई बरोबर बोलतायत. मलाही मनापासून वाटते की मीराने आई व्हावं आणि त्यासाठी तुम्हालाच तिचं मन वळवावं लागेल.